मुंबईतील रेल्वे इतिहासाचा साक्षीदार असलेला 113 वर्षे जुना प्रभादेवी स्थानकाजवळील एल्फिन्स्टन पूल अखेर कायमचा इतिहास जमा झाला आहे. 4 एप्रिलच्या मध्यरात्री मध्य रेल्वेने घेतलेल्या विशेष मेगा ब्लॉक दरम्यान या पुलाचे अवजड लोखंडी गर्डर हटवण्यात आले. हे काम तांत्रिकदृष्ट्या यशस्वी झाले असले तरी रविवारी सकाळी मुंबईकरांना प्रवासासाठी मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. शनिवारी रात्री 10:30 वाजल्यापासून मध्य रेल्वेने दादर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला होता. या पुलाचे 113 वर्षे जुने आणि गंजलेले गर्डर काढण्याचे मोठे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर होते. यासाठी गॅस कटिंगचा वापर करण्यात आला. गर्डरचा आकार मोठा असल्याने ते गॅस कटिंगच्या सहाय्याने मध्यभागातून कापण्यात आले. त्यानंतर कापलेले हे महाकाय गर्डर पहाटे 4 आणि 6च्या सुमारास भल्या मोठ्या क्रेनच्या सहाय्याने उचलून रेल्वे रुळांपासून बाजूला करण्यात आलं. हे कठीण काम विहित वेळेत पूर्ण होताच उपस्थित रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे या पुलाचं काम सुरू असताना दुसरीकडे रेल्वेकडून काम वेळेत पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात प्रवाशांचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळालं. हा पूल हटवल्यानंतर ओव्हरहेड वायरची पुनर्जोडणी करण्यात आली. या ओव्हरहेड वायरच्या पुन्हा जोडण्याच्या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. यामुळे सकाळी 6 नंतरही रेल्वे सेवा पूर्णपणे पूर्ववत होऊ शकली नाही. त्यामुळे नजीकच असलेल्या दादर स्थानकामध्ये मोठी प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. पुलाच्या कामामुळे मध्य रेल्वेची वाहतूक केवळ दादरपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली होती. त्यामुळे CSMTकडे जाणाऱ्या प्रवाशांना दादरला उतरून पर्यायी व्यवस्था शोधावी लागत होती. दादर स्थानकावर हजारो प्रवाशांची गर्दी झाली. रेल्वेकडून सतत याबद्दलच्या सूचनासुद्धा दिल्या जात होत्या. मात्र तरीही अनेक प्रवाशांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळालं. एल्फिन्स्टन पुलासाठी घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकचा मोठा फटका एक्सप्रेस गाड्यांनाही बसला. मुंबईत येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या भायखळा आणि दादर स्थानकांवरच थांबवण्यात आल्या तर काही संथ गतीनं चालवण्यात आल्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानात पोहोचण्यासाठी उशीर झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान 1913 मध्ये बांधण्यात आलेला हा पूल मुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वेला जोडणारा महत्त्वाचा दुवा होता. मात्र काळानुरूप हा पूल कमकुवत झाला होता. 2017च्या चेंगराचेंगरीच्या भीषण घटनेनंतर या परिसरातील पुलांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता हा जुना पूल पूर्णपणे हटवल्यामुळे त्या जागी अधिक क्षमतेचा आणि रुंद अशा नवीन पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. एल्फिन्स्टन ब्रिजचं पाडकाम हे वरळी शिवडी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाचा भाग आहे. या ठिकाणी आता डबल डेकर पूल उभारला जाणार असून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे MMRDA राबवत आहे.